आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सगळ्या मंत्र्यांना सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वपूर्ण घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे। महत्त्वाच्या जिल्ह्यांवर कोणत्या पक्षाचा पालकमंत्री होणार याचा तिढा अजूनही कायम आहे। राज्य पातळीवर हा तिढा सुटला नाही तर निर्णय दिल्लीत होणार असं सूत्रांकडून कळतंय। हेमंत चतुरे यांनी नुकताच भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावर भाजप आमदार किसन कथोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत विरोधात बंडखोरी केल्याने चतुरे यांची हकालपट्टी केली होती। आता कुठेच थारा नसल्याने ते शिवसेनेत गेल्याचं कथोरे म्हणाले। चतुरे हे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश करून घेतात। मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश करून घेईन असंही कथोरे यांनी म्हटलंय। कोकणात उबाठाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे। शिर्डी इथल्या 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नितेश राणे यांनी राहुल गांधींसह प्रियंका गांधींवर टीका करताना केरळ राज्याची तुलना पाकिस्तानशी केली। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे। खासदार निलेश लंके यांनी नगरमधील सगळ्या गणेश मूर्ती कारखानदारांशी संवाद साधला। यावेळी शाडू मातीवर त्वरित बंदी घालावी या संदर्भात मूर्तिकार निलेश लंके यांना निवेदन देताना दिसले। दरम्यान संसदेत या संदर्भात मी आवाज उठवेन, केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करेन, मूर्तिकारांचा हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावेन असं आश्वासन निलेश लंके यांनी दिलं। नागपूर महानगरपालिकेपाठोपाठ आता नागपूर जिल्हा परिषदेवरही प्रशासक राज येणार आहे। नागपूर जिल्हा परिषदेची मुदत 17 जानेवारीला संपणार आहे। बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना सरेंडर केल्यानंतर कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 नवीन पलंग मागवण्यात आले आणि या घटनेमुळे कराडसाठी जेलमध्ये पलंग मागवले अशी चर्चा रंगली। यावर रोहित पवारांनी सवालही उपस्थित केले। तर पोलिसांकरता पलंग मागवले असं स्पष्टीकरण प्रशासनानं दिलं आहे। जळगावच्या पाळधी गावात झालेल्या दंगलीनंतर दोन्ही गटाने दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील सुमारे 30 ते 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी एका गटातील 7 जणांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पाळधीमध्ये झालेल्या लूटमार आणि जाळपोळ करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। त्याचसह नुकसानग्रस्त व्यक्तींना प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी एकता संघटनेनं केली आहे। भोर तालुक्यातील आपटी गावात शिवमंदिर उभारण्यात आलंय। नववर्षाच्या सुरुवातीलाच शिवमंदिरावर कळस उभारण्यात आलाय। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं कलशारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या घडीला एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। आज राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीसाठी 48 तासांपासून गायब असलेले मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहतात की नाही राहत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आहे। कराडच्या शरणागतीनंतर धनंजय मुंडे कुठेच दिसलेले नाहीत। त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही। त्यामुळे खाते वाटप झाल्यानंतरच्या या पहिल्याच बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहतात का हे बघावं लागणार आहे। आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, 48 तास खूप मोठा कालावधी आहे। कराडनं शरणागती पत्करल्यानंतर इतक्या तास धनंजय मुंडे कुठे दिसत नाहीत, ते काही प्रतिक्रिया देत नाहीत। काय सांगाल, आजच्या बैठकी संदर्भात ते उपस्थित राहू शकतात का?
राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक खातेवाटपानंतरची पहिली बैठक आहे. म्हणजे मंत्र्यांनी आपल्या आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला आहे, खात्यांचा आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सुरक्षा हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा असेल असं सांगितलं जात आहे. परंतु याच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे एक प्रकरण मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या पूर्वीच घडलेलं आहे. ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण. हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजतंय, वादग्रस्त ठरतंय आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे जे मंत्री आहेत त्यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याचं नाव या प्रकरणामध्ये घेतलं जात आहे. त्यानं शरणागती जरी पत्करली असली, दुसऱ्या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणामध्ये ही शरणागती पत्करली जरी असली तरी गेले 48 तास धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा किंवा ते नेमके आहेत तरी कुठे हे शोधण्याचा प्रयत्न आपण केला, परंतु त्यांच्याकडनं कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा ते आहेत तरी कुठे, ते मुंबईत जरी असले तरी ते कुठे आहेत असा प्रश्न वारंवार उपस्थित करावा लागतोय, कारण ते आहे कुठे याचा थांगपत्ता लागत नाहीये. आणि म्हणूनच अशा वेळेला जेव्हा आज राज्य मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक खातेवाटपानंतर बोलवण्यात आलेली आहे, इथे धनंजय मुंडे येतात का आणि आले तर वाल्मिक कराड या प्रकरणावर किंवा त्यांच्या शरणागतीवर ते काही बोलतात का हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी सुद्धा या प्रकरणामुळे किंवा वाल्मिक कराड याच्या जवळीकतेमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे या प्रकरणावर आपलं मौन सोडतात का हे बघावं लागणार आहे. नक्की. प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची असते, अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते, निर्णय घेतले जातात, त्यामुळे धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहतात का हे पाहायचं आहे. आणि अजून एका मोठ्या बातमीकडे आपण वळतो. ही बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातली. राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच एक महत्त्वाचे नेते परदेशवारीनंतर छगन भुजबळ आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेलेले होते. आज छगन भुजबळ नाशकामध्ये आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन ते करणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली आणि त्यानंतर महाराष्ट्र दौरा सुरू केला. आता भुजबळ नाशकामध्ये आज काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्ष कुमारच आहे की अजून कुणी, याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केलेला आहे. शासकीय अधिकारी असताना बँकेचा ID पासवर्ड कंत्राटी कामगाराकडे कसा काय गेला आणि त्याला तो पासवर्ड कुणी दिला असा सवाल पोलिसांकडून विचारण्यात येतोय. मुंबई विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्याकरता उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम 25% पूर्ण झालेलं आहे. ही कामं जून 2025 पर्यंत पूर्ण होणार असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करत आहे. नववर्षाचं औचित्य साधत तुळजाभवानी मंदिर संस्थेनं मोठा निर्णय घेतलाय. मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी मंदिर रात्री 1 वाजता उघडणार आहे, तर पौर्णिमेलाही पहाटे मंदिर उघडेल अशी माहिती देण्यात आलेली आहे. अकोला महापालिकेनं स्वाती इंडस्ट्रीजला दिलेलं कंत्राट रद्द केल्यानंतर महापालिका परिसरात ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला. महापालिका आवारात फटाके फोडून आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करून लाडू वाटप करत आनंद साजरा करण्यात आला. नागपूर महापालिकेची 299 कोटींची पाण्याची बिलं थकीत आहेत. 96,368 ग्राहकांनी पाण्याची बिलं भरलेलीच नाही आहेत. ही बिलं 31 मार्चपर्यंत न भरल्यास कारवाईचा इशारा पालिकेनं दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील 26,000 शेतकऱ्यांचे 2 वर्षांमधील ठिबक सिंचनाचे तब्बल 150 कोटींचं अनुदान रखडलेलं आहे. ठिबकच्या थकलेल्या अनुदानाकरता शेतकरी दररोज कृषी विभागाच्या चक्रा मारतात. वीज बिल वसुली करता छत्रपती संभाजीनगरामध्ये थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीमच महावितरणनं सुरू केली आहे. दुसऱ्या दिवशी तब्बल 850 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
तर 2 दिवसामध्ये तब्बल 1590 ग्राहकांची वीज कापण्यात आलेली आहे. सोलापूर महापालिका QR कोड नियंत्रण प्रणाली घंटागाडीच्या कचरा संकलनासाठी राबवली जाते. एकूण 2,91,000 पैकी 1,80,000 मिळकतींवर QR कोड लावले आहेत. केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला 5% आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कात आता 20% वाढ केली होती. त्यामुळे आयात शुल्कात 25% वाढ झाली आहे. तर पाम तेलाच्या आयातीत 10% घट झाल्यानं त्याचा फटका खाद्यतेलाच्या किमतीला बसलाय. त्यामुळे खाद्यतेलाचे दर 30% महागले. शासकीय खरेदी केंद्रावर धान आणि भरड धान्य विक्री करता शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य आहे. त्याकरता 31 डिसेंबरची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यानं शासनानं नोंदणी करता 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. गेल्या वर्षी 31 मार्च पर्यंत थकीत वीज बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी 9 सप्टेंबरपासून महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली. या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, पण प्रतिसाद पाहता आता ती 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भारतीय शाळांमधील पटसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 37 लाखांनी कमी झाली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या UDIAC या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये पटसंख्या कमी झाल्याचं समोर आलं. छत्रपती संभाजीनगरच्या शाळेत धुडगूस घालणारा रेडा मनपाला अजूनही सापडलेलाच नाही. मनपाकडून स्मार्ट सिटीच्या CCTVच्या आधारे रेड्याचा शोध सुरू आहे. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांकरता राज्यात पहिलं आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यात लवकरच स्थापन होण्याची शक्यता आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं पुढाकार घेत अहवाल तयार केलाय. देशभरातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये डिसल्फरायझेशन युनिट बसवण्याची सक्ती यावर्षी अंमलात आणण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण खात्यानं दिले आहेत. त्यामुळे प्रति युनिट 35 ते 40 पैसे वीज दरवाढीची भीती आहे. 2024 मध्ये विजेचा वापर 6% वाढलाय. डिसेंबर 2023 मध्ये विजेचा वापर 123.17 अब्ज युनिट होता. तर 2024 मध्ये विजेचा वापर 6% वाढलाय. 130.40 अब्ज युनिट विजेचा वापर होतो आहे. पालघरमध्ये माता मृत्यूचं प्रमाण घटलंय. अल्पवयीन मुलांची लग्न, कमी दिवसांची प्रसूती या गंभीर बाबींमुळे होणाऱ्या माता मृत्यूच्या प्रमाणात गेल्या 10 वर्षांमध्ये घट झालेली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात राज्यात मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावले. त्याचा फटका नोंदणी आणि मुद्रांक शुल्काला बसलाय. व्यवहार थंडावल्यानं डिसेंबर 2024 पर्यंत नोंदणी आणि मुद्रांक शुल्कापोटी अवघा 39,766 कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला. मुंबई शहरात डास वाढले असून मुंबईकर विशेषतः झोपडपट्टी आणि गलिच्छ वस्तीतील नागरिकांना याचा जास्त त्रास होतोय. त्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागानं डास नियंत्रणात आणण्याकरता धूम्र फवारणीसह कीटकनाशक फवारणी प्रभावीपणे करण्याकरता खाजगी संस्थांमार्फत कामगारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानातही घट झालेली आहे. त्यामुळे पहाटे दाट धुकं पडतं. गहू, मका, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती त्यामुळे बळावली आहे आणि म्हणूनच शेतकरी चिंतातूर आहे. मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडली तर वेगात पोहोचता यावं यासाठी आता कोस्टल रोडवर 2 अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन्स उभारली जाणार आहेत. शिवाय अपघात टाळण्याकरता 70 ठिकाणी स्पीड कॅमेरे सुद्धा बसवण्यात येणार आहेत.
नवी मुंबईतील पार्किंगचा प्रश्न नवीन वर्षात सोडवला जाणार आहे. महापालिकेनं पार्किंग धोरणाचा आराखडा तयार केलाय. कंपनीची येत्या आठवड्यामध्ये नियुक्ती केली जाणार आहे. वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे, अशी माहिती शहर अभियंत्यांनी दिली. ठाणे पालिकेनं पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत डिसेंबरमध्ये संपूर्ण पालिका क्षेत्रात 2606 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, तर 411 मोटर पंप जप्त करण्यात आलेले आहेत. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तासांकरता पाणी पुरवठा बंद राहणार आहे. राज्य सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा झटका देण्याची तयारी सुरू केली आहे. एसटीच्या तिकिटात 15% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय, तर महिलांना मात्र 50% सवलत कायम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं, यासाठी राज्याचे पहिले AI धोरण तयार करा, असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. AI तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील, असंही त्यांनी सांगितलं. सरत्या वर्षाखेरीस धडकलेल्या थंडीच्या लाटेची तीव्रता नवीन वर्ष उजाडताच कमी झाली आहे आणि उकाड्यात वाढ झाली आहे. तापमानात 4 अंशांनी वाढ झाल्यानं दिवसाचा पारा 37 अंशांवर जाणार आहे. नवी मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्याकरता पालिकेनं पुन्हा सोप्या पर्यायाची निवड केली आहे. पुन्हा 3 महिन्यांकरता टँकर बंदी लावण्यात आली आहे, तर 4 जानेवारीपासून 4 मार्चपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी घातली आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं हृदयविकारासह श्वसनविकाराचाही धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्या, असं आवाहन करण्यात आलंय. राज्यातील शाळांमध्ये देशाची संस्कृती, इतिहास आणि भविष्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्याकरता प्रजासत्ताक दिनापासून उपक्रम राबवण्याचा आदेश देण्यात आलाय. त्यात ध्वजवंदनानंतर प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, खेळ असे उपक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.